नमस्कार मंडळी. भरलेल्या वांग्याची भाजी कशी करते त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. इकडे भारतात मिळतात तशी छोटी काटेरी वांगी कधी बघितली नाहीत. पण या दिवसांमध्ये इंडियन स्टोअरमध्ये वांगी मिळतात. वांगी स्वच्छ धुवून घेतली, ती चिरून पाण्यामध्ये टाकली. भाजीसाठी जो मसाला तयार केला आहे त्यासाठी जे साहित्य घेतलं आहे, यासाठी शेंगदाणे, सुकं खोबरं, अर्धा चमचा चणा डाळ, धने, तीळ, जिरे, आलं, लसूण, कांदा हे सगळं साहित्य घेतलं. तसंच काळा मसाला, तिखट, धनेपूड आणि हळद घेतली. हळद अगदीच कमी या भाजीमध्ये घालायची आहे. वांग्यांसाठी हा जो मसाला तुम्ही तयार करणार आहात, त्यासाठी तुम्ही किती वांगी घेणार आहात त्यावर हे प्रमाण अवलंबून आहे. म्हणजे त्या प्रमाणानुसार तुम्ही दाणे, खोबरं आणि तीळ घ्या. आणि ही जी वांग्याची भाजी करताना जर तुम्हाला कांदा घालायचा नसेल तसंसुद्धा तुम्ही करू शकता. बिना कांद्याची सुद्धा ही भाजी छान होते. एका पॅनमध्ये म्हणजे पॅन गरम करून त्यामध्ये आधी खोबरं, नंतर मग चणा डाळ, धने, तीळ, जिरे, शेंगदाणे हे सगळं मी परतून घेतलं. त्यानंतर कांदा घेतला आणि कांद्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल घातलं आणि कांदासुद्धा मंद आचेवर परतून घेतलेला आहे. हा कांदा लालसर परतून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला टाकलेला आहे आणि गार झाल्यानंतर त्यामध्ये काळा मसाला, तिखट, धनेपूड आणि थोडीशी हळद घातली. त्यानंतर आलं लसूण घातलं आहे आणि मिक्सरमधनं हा सगळा मसाला फिरवून घेतला. त्यानंतर वांग्यांमध्ये हा सगळा मसाला भरलेला आहे. ज्यामध्ये भाजी करायची आहे ते भांडं आधी गरम करून घेतलं. नंतर त्यामध्ये तेल घातलं आणि गरम तेलामध्ये ही जी भरलेली वांगी आहे, मसाला भरलेली वांगी आहे, एक-एक करून ही तेलामध्ये टाकली आणि 10 ते 12 मिनटं तेलामध्ये ही वांगी परतून घेतलेली आहेत. जो राहिलेला मसाला होता उरलेला, तो सुद्धा वरून घातलेला आहे भाजीमध्ये आणि छान हे भरलेले जे वांगे आहेत तेलामध्ये 10 ते 12 मिनटं परतून घेतले. एकीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. त्यानंतर ते गरम पाणी या भाजीमध्ये शिजण्यासाठी म्हणून घातलं आहे आणि भाजीवर शेवटी झाकण ठेवलं आणि झाकणावर सुद्धा पाणी ठेवलं आहे. मंद आचेवर ही भाजी चांगली शिजू दिलेली आहे. शिजून झाल्यानंतर छान वांग्याची भाजी तयार झाली आणि चवीलासुद्धा ही खूप छान भाजी झाली. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे वांग्याची भाजी करून बघा. धन्यवाद.